श्रीराम समर्थ. आम्ही जेव्हा हिमालयामध्ये गेलो होतो आणि मग तिथे आपण दुकानांमध्ये खरेदी करायला जातो की अनेक प्रकारची प्रवाळ, पोवळी, स्फटिक असं आपल्याला तिथे विक्री करायला ते सांगतात की तुम्ही हे खरेदी करा, हे खरं आहे. पण ज्यावेळी आम्ही तिथे गेलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की स्फटिक कसा तयार होतो. तर स्फटिक 1000 वर्ष एक स्फटिक तयार व्हायला लागतात आणि तो पूर्णपणे त्याचा स्पर्श एकदम बर्फासारखा गार असतो. मग हे निसर्गाने ह्या खड्याच्या रूपात दिलेली ही अनमोल अशी देणगी आहे. ऊर्जेत अमाप अशी वाढ करण्याची क्षमता ह्या खड्यामध्ये असते आणि उपचाराची ताकदसुद्धा त्याच्यामध्ये विलक्षण असते. निसर्गाने केलेल्या या रचनेमुळेच त्याला हे वैशिष्ट्य प्राप्त झाले. ऊर्जा खेचून घेण्याची, साठवण्याची आणि ती उत्सर्जित करण्याची क्षमता ह्याच्यात आढळून येते. एवढंच नव्हे तर ऊर्जेचं संतुलन साधण्याचे आणि ती प्रवाही ठेवून महत्त्वाचे कार्य करण्याचं ह्याच्यामुळे होऊ शकतं. धारण करणारा जो अंगावर स्फटिक धारण करतो त्याच्यामुळे त्याच्या गरजेनुसार स्पंदनं ही त्याच्यामध्ये अनुकूलता साधता येते आणि शारीरिक आणि मानसिक शुद्धीची क्रियासुद्धा स्फटिकामुळे साधता येते. आत्मविकासासाठी आणि हा सहाय्यक आहे आणि दाह कमी करण्यासाठी हा स्फटिक आपल्याला मदत करतो. बाहेरील नकारात्मक ती स्पंदनं आहेत त्यापासून रक्षण करण्याची क्षमतासुद्धा आपल्याला स्फटिकामध्ये आढळून येते. कोणी हा धारण केला तर उपयोगी पडणारा असा खडा हा रोगप्रतिकारक यंत्रणेला सुद्धा चालना देतो, सर्व चक्रांचे संतुलन साधतो आणि आरोग्य प्रदान करतो. असा हा स्फटिक हा जर आपण अंगावर धारण केला तर आपल्याला एवढे लाभ होतात आणि ह्या स्फटिकावरती जर आपण जप केलं तर त्याचा लाभ शतपटीने वाढतो. श्रीराम समर्थ.